नमस्कार वाईटी फॅमिली, जय हिंद, जय महाराष्ट्र। स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या नवीन कुकिंग अँड ब्लॉगिंग व्हिडिओमध्ये। पंचामृत धार्मिक कार्यामध्ये देवी देवतांच्या अभिषेकसाठी आपण हे पंचामृत बनवत असतो आणि अभिषेक केलेलं हे पंचामृत आपण हे तीर्थ म्हणून ग्रहण करतो। पण हे पंचामृत कितीक लोकांना माहिती आहे कशा पद्धतीने बनवलं जातं? काही ठिकाणी हे पंचामृत अगदी चुकीच्या पद्धतीने बनवलं जातं, पण खऱ्या अर्थाने ज्या पद्धतीने हे पंचामृत बनवलं जातं अगदी त्याच पद्धतीने आणि त्याच प्रमाणानुसार आपण आज या व्हिडिओमध्ये पंचामृत कशा पद्धतीने बनवायचं हे पाहणार आहोत। ही पद्धत आयुर्वेदामध्ये सांगितलेली आहे। पंचामृत हे एक असं अमृत आहे की हे पूरक आहे। पंचामृत बनवताना प्रथम जे घेतलं जातं ते म्हणजे गाईचं तूप वापरलं जातं। हो, पंचामृत बनवताना म्हशीचं तूप वापरत नाही, गाईचं शुद्ध तूप वापरलं जातं आणि हे गाईचं शुद्ध तूप 1 चमचा प्रथमतः घेतलं जातं आणि जेवढं गाईचं तूप घेतले आहे 1 चमचा त्याच्या दुप्पट मध घेतलं जातं, म्हणजे 2 चमचे हे मध घेतलं जातं आणि मध जेवढं घेतलं जातं त्याच्या दुप्पट ही साखर घेतली जाते। म्हणजे 2 चमचे मध घेतलं तर 4 चमचे ही साखर घेतली जाते आणि 4 चमचे साखर घेतली तर 8 चमचे दही घेतलं जातं आणि 8 चमचे दही घेतलं तर 16 चमचे हे दूध घेतलं जातं। अशा पद्धतीने ही पंचामृत करण्याची खरी पद्धत आहे। काही ठिकाणी प्रथम दूध घेतात, नंतर त्याच्यात दही टाकतात, नंतर मधून अधून कोणतेही पदार्थ त्यामध्ये टाकतात। तर तसं न करता प्रथमतः गाईचं शुद्ध तूप घ्यायचं, नंतर त्यामध्ये मध घालायचं, नंतर साखर, नंतर दही आणि नंतर दूध घालायचं असतं आणि हे पंचामृत सर्व एकजीव करून घ्यायचं आणि आपल्या देवी देवतांना याने अभिषेक करायचा। अशा पद्धतीने आयुर्वेदामध्ये या पंचामृताचा उल्लेख आहे। तर वाईटी फॅमिली, कसा वाटला तुम्हाला आजचा हा कुकिंग अँड ब्लॉगिंगचा व्हिडिओ? आवडला का तुम्हा सर्वांना? अशाच नाविन्यपूर्ण कुकिंग अँड ब्लॉगिंगच्या व्हिडिओसाठी आपले यूट्यूब चॅनल @तृप्ती इंगमिरे कुकिंग अँड ब्लॉगिंगला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। सबस्क्राईब करून ऑल बेल बटन प्रेस करा, म्हणजे जेव्हा माझे कुकिंग अँड ब्लॉगिंगचे व्हिडिओ पोस्ट होतात तेव्हा त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि असेच नाविन्यपूर्ण कुकिंग अँड ब्लॉगिंगचे व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील आणि यांचा स्वादही घ्यायला मिळेल। धन्यवाद, हॅव अ गुड डे। भेटूयात आपण अशाच नवीन रेसिपीसोबत नवीन कुकिंग अँड ब्लॉगिंग व्हिडिओमध्ये। तोपर्यंत सर्वांनी तब्येतीची काळजी घ्या। धन्यवाद।